उत्तराखंडात गेलो होतो. खूप थंडी होती आणि तिथे मला थोडं तापसारखं आणि थंडी वगैरे खूप वाजत होती. तर तिथे एक आम्हाला टपरी दिसली. त्या टपरीचं नाव होतं की पहाडीवाली चाय. तर तिकडचा आम्ही चहा घेतला. तर मला इतकं म्हणजे भारी वाटलं की काय सांगूच शकत नाही. अगदी म्हणजे माझी इम्युनिटी सुद्धा अगदी मस्त ताजीतवाणी झाली. तर मी त्या तिकडच्या चहावाल्यांना विचारलं कसं चहा केला. तर त्याच प्रकारे मी आज तुम्हाला चहा बनवून दाखवलेला आहे. तर एका याच्यात मी पहिला त्या चहाचा मसाला बनवून घेतला. त्यात मी थोडी 4-5 पुदिन्याची पाने, 4-5 तुळशीची पाने, 4-5 लवंग आणि अद्रक घेऊन मी ठेचून घेतले. सुरुवातीला मी एका पातेल्यात पाणी गरम करत ठेवलं. पाणी चांगलं गरम झाल्यानंतर त्याच्यात जे आपण मसाला बनवला होता, पुदिन्याचे पाने, तुळशीची पाने, लवंग आणि आल्याचं ते टाकलं. थोडंसं चहा उकळवला. त्यानंतर मी चहा पावडर टाकली. चहा पावडर टाकून झाल्यानंतर थोडंसं उकळून घेतलं आणि मग दूध टाकलं. दूध टाकल्यानंतर मी मस्तपैकी अगदी साखरेचा वापर न करता त्यात गुळ पावडर घातलेली आणि अशा प्रकारे अगदी मस्त पहाडीवाली चाय